बाबा तिला इतकं बोलतात ना तरी निमूटपणे सगळं ऐकून घेते. भाऊजींच्या मनात नेमकं आहे तरी काय? पण एकदम माझा बॅलन्स गेला आणि एकदम समुद्रात पडले ग. ही फक्त एक वॉर्निंग समज तुझ्या नक्की, कारण आता जर तू आली नाहीस तर अमृताची डेड बॉडी बघण्याची तयारी ठेव. ती जरी म्हणत असली ना की ती पडली म्हणून, तरी तिला तिला कोणीतरी मुद्दामून पाडलंय असं मला. आज भाजी कुठली गेली आपल्या घरी? अरे अमृता ही गोव्यातच आहे ना. ती परत आली ना की आपण दोघंही जण एकदा तिच्याकडे जाऊन येऊया. हा वाकणीस हे आपलं आधीच ठरलं होतं की ही निवडणूक बिनविरोधच लढवायची. हो साहेब, या गोष्टीची मी त्यांना 4-4 वेळा आठवण करून दिली आणि त्यांना हेही स्पष्टपणे सांगितलं की असं काही नसेल तर आम्हाला या मंत्रिपदामध्ये रस नाहीये. असं काही करण्याआधी तुम्ही माझ्याशी बोलायला हवं होतं वाकणीस. साहेब, पुरंदरेंना त्यावेळेला सडेतोड उत्तर देणं गरजेचं होतं आणि नंतर हा माणूस आपल्या डोक्यावर बसू शकतो. मी आजच पक्षश्रेष्ठींना फोन करणार होतो. वाकणीस, असं काही करण्याआधी माझ्याशी बोलत चला. साहेब, माझं काही चुकलं का? छे छे, तुम्ही गैरसमज करून घेऊ नका. पण वाकणीस, आता आपल्याला आपली राजकारण करण्याची पद्धत थोडीशी बदलावी लागणार आहे. त्यामुळे पक्षश्रेष्ठींचं काय करायचं, त्यांच्याशी काय बोलायचं ते मी पाहीन. तुम्ही फक्त पुरंदरेंना सांभाळा. ठीक आहे साहेब. या आर्यांनी माझ्या आयुष्याचा खेळखंडोबा करून ठेवलाय. रमावतीला जाणाऱ्या एसट्यांच्या वेळा मला माहिती नाहीत. मी गोव्याला काय जाणार? पण नाही जावं तर अमृताच्या जीवाचं काहीतरी बरं वाईट करायचं. आता काही झालं तरी बहुधा मला गोव्याला जावंच लागणार. त्याच्या मनात त्यांच्याबद्दल जे काही गैरसमज झालेत ना, ते दूर केले तर मला वाटतं सगळं व्यवस्थित होईल. हे बघ आर्यन, माझा विचार चालू आहे. मी चालू दे ना मग. हे बघ जानकी, माझा तुझ्यावर काडीचाही संशय नाहीये. उलट मला खात्री आहे जानकी, तू येणार म्हणजे येणारच. मी तुला फक्त हेच सांगायला फोन केला की अमृताच्या केसाला जरी धक्का लागला ना तरी बघ मी. ठीक आहे, नाही लावत. पण हे बघ जानकी, आता माझा हनीमून संपत आलाय. कधी येणार आहेस तू? आर्यन, मी येतेय. मी नक्की येतेय. काय झालं? कसला विचार करताय? ज्या पदावर आपण हक्क सांगतोय त्याच पदासाठी पाथर्डीचे आपले आमदार आहेत ना, पाथरकर, ते सुद्धा इच्छुक आहेत. पण ते तर होणारच होतं, कारण कुठलीच गोष्ट इतक्या सहजासहजी मिळत नसते. आणि बरेचदा रस्त्यातले हे काटे दूर करूनच आपल्याला आपलं ध्येय साधता येतं. राधिका, हे सगळं खरं आहे, पण तरी आधीपासूनच ठरलं होतं की ही निवडणूक बिनविरोधच लढवायची. तुम्ही अशीही काहीतरी तत्व पाळत बसलात म्हणून अवाक्यात असूनही मुख्यमंत्रीपद तुमच्यापासून लांब गेलं. एकाच पदासाठी 2 उमेदवार येणार म्हणजे ते गटागटातलं राजकारण, संख्येचं गणित. देवाने वाघाला नख ही शिकार करण्यासाठी दिली असते, पण जर त्यांनी त्याचा वापर केलाच नाही तर माकडाची जशी शेपूट गेली तशीच वाघाची ही नख गळून पडते. आपल्यात काय केमिस्ट्री आहे कोणास ठाऊक, पण तुझ्याशी बोलल्यावर मला सगळं शक्य वाटतं. मी आईची तब्येत थोडी बरी नाही आहे, तर मी
रमावतीला जाऊन आले तर चालेल का? काय ग, काही सिरियस नाही ना? नाही नाही, ताप आलाय थोडा. 2 दिवसात जाऊन येते मी. ठीक आहे, ड्रायव्हर येईल तुझ्या बरोबर, म्हणजे काही गरज लागलीच तर धावपळ करायला तो असेल. कशाला? कशाला म्हणजे? नाहीतर तू जाणार कशी? बरं ठीक आहे, मी बघते. किती भोळी आहे ना जानकी. ती जर एकटी चालली असेल रमावतीला तर मीही जाऊ का तिच्याबरोबर? खुशाल जा, त्या निमित्ताने तुला माझा मतदारसंघही पाहता येईल. माझा नाही, आपला. कारण आता मी तुमची राजकीय सल्लागार आहे. गाडी आणि ड्रायव्हर घेऊन गेले तर गोव्याला कसं जाऊ? ताई काय बडबडते? काय नाही, तू जा, जाऊन अभ्यास कर. ए किती वेळा करायचा तो अभ्यास? तू कसला विचार करते ते सांग पहिलं. गण्या, म्हटलं ना काय नाही. आता या घरात माणसांना विचार करण्यावर सुद्धा बंदी आहे का? मग मी पण तुला तेच विचारतोय ना, कसला विचार करतेस? गणेश, तुझ्या ताईला सांग माणसाने विचार करावा, पण अति विचार करू नये. आणि काय ना गण्या, तुझ्या आईला जरा बरं नाहीये, म्हणून तुझी ताई टेन्शन मध्ये. कोण म्हणालं माझी आई आजारी आहे? अरे थोडा ताप आलाय तिला, मी जातीये तिला भेटायला. तू एकटीच जाणार आहे? अरे एकटी कशी जाईल ती? मी जाणार आहे तिच्या बरोबर. आणि आता तर नरसिंहरावांनी पण परवानगी दिली आहे. काय? तुम्ही कशाला? का? काही अडचण आहे का? नाही नाही, मला काय अडचण असणार, पण उगीच हा आईला ताईंना सुद्धा आवडणार नाही ना, म्हणून म्हटलं. अरे हो, तिच्याबद्दल तर मी विसरूनच गेले. तशी आजकाल ती थोडी चिडतच असते. आणि त्यात तिला कळलं की मी तुझ्याबरोबर जाते, तेही तिला न सांगता, तर ती घरच डोक्यावर घेईल. म्हणूनच मी म्हटलं उगीच माझ्यामुळे तुम्हाला त्रास नको. अगं पण मला काही त्रास नाहीये ना, मी येतो ना तुझ्या बरोबर. शाळा बुडेल त्याचं काय? अगं 2 दिवस दांडी मारली तर काही नाही होत एवढं. शाळेपेक्षा आई जास्त महत्वाची आहे. पण आता आईपेक्षा ताई महत्वाची. आणि मी एकदा म्हणते ना नको म्हणून, मग नको. ताई ऐक ना. नाही ताई, बोल जानकी. मी रमावतीला जायला निघतीये म्हणून फोन केला. ठीक आहे, तिथे पोहोचलीस की मला फोन कर आणि आईला चांगल्या डॉक्टरांकडे घेऊन जा. हो, 2 दिवसात परत येते. बघ, उगाच घाई करू नकोस. 2चे 4 झाले तरी चालेल, पण आई बरी होईपर्यंत तिथेच थांब. हो, ठेवू फोन? ठीक आहे. काय ग, आई कशी आहे? आजकाल आई खूप आजारी पडायला लागली आहे, नाही? पण मी तर असं ऐकलंय की गावातली माणसं खूप धडधाकट असतात. मग तुझ्या आईलाच बरं सारखं सारखं आजारपण येते. आजारपण म्हणजे काही पाहुणे नाहीत ना सांगून यायला. हो, तेही बरोबर आहे. आईला काळजी घ्या म्हणावं. मला तर वाटतं तू त्यांना एकदा फोन कर, एव्हाना बऱ्याही झाल्या असतील. नाही, माझी इच्छाशक्ती खूप प्रबळ आहे ना, म्हणून म्हटलं.
बघते. वकील काय दिवसभर नोटीसच वाचणार होय? तोंड उचकाटा की बोला की काहीतरी. हे बघा, मी ही सगळी नोटीस वाचली. अहो, त्यांनी पेपरातली कातळं सुद्धा सोबत जोडलेत. या केसमध्ये त्यांची बाजू खरोखर स्ट्रॉंग आहे. अहो म्हणून तर तुम्हाला बोलावलंय ना. आमची बाजू कशी स्ट्रॉंग करायची हे तुमचं काम आहे. अहो जनार्दन साहेब, एवढं सोपं नसतं ते. हे बघा, या प्रकरणात त्यांची बाजू खूपच स्ट्रॉंग आहे. ठीक आहे, तुम्ही म्हणताय ते पटतंय मला, पण यावर काही मार्ग असेलच ना? मला तरी या प्रकरणात एकच मार्ग दिसतोय, आणि तो म्हणजे ही केस कोर्टात उभीच राहू द्यायची नाही. हे प्रकरण आउट ऑफ कोर्ट सेटल करायचं. क्षमारी म्हणजे तुमच्याकडे बी तडजोडीचं राजकारण चालतं होय? तुम्हाला जे योग्य वाटेल ते तुम्ही करा वकील साहेब, पण नरसिंहाविरुद्ध केस जिंकायला मला आवडेल. आणि हो जना, ताबडतोब त्या कर्वेला नोकरीवरनं काढून टाक, आणि दुसरीकडे त्याला कुठेही नोकरी मिळणार नाही याची खबरदारी घे. हे बघ युगंधरी, कर्व हा कामाचा माणूस आहे, तेव्हा असा घाईगडबडीनं कुठला बी निर्णय घेऊ नगस. चला, जेवढं सांगितलं तेवढं कर. वकील साहेब तुम्ही निघा. तुम्हाला कसलीही मदत लागली तर जनार्दन आहे तुमच्या बरोबर. मी माझ्या आयुष्यातलं सगळ्यात मोठं धाडस करते. त्यासाठी मला यांच्याशी खोटं बोलावं लागलं. कदाचित आईशी, बाबांशी खोटं बोलावं लागेल, पण हे सगळं मी का करते ते फक्त तुला माहितीये. माझ्या पाठीशी उभी राहा. माऊलीत मूर्ती विठ्ठलाची, विठ्ठला. तुम्ही इथं आहे सवय? मी समध्या घरात शोधलो तुम्हासनी. अगं आणखीन कुठं जाणार मी? बोल, काय काम होतं? माझं काय बी काम नव्हतं, पण जानकीचा फोन आलता म्हणून सांगाय आलती तुम्हासनी. जानकीचा फोन? अगं आपली लेक काम असल्याशिवाय फोन नाही करणार. आता आपली लेक राहिले थोडीच. किल्लेदारांची मोठी सून आहे ती. समजा घर सांभाळावं लागतं तिला. कुठं कुठं आणि काय काय लक्ष देणार पोर. बरं जाऊ दे. काय म्हणत होती ती? इकडे येते म्हणली. इकडे येते आणि अशी अचानक? तिकडं समजा ठीक आहे ना? वा आता कुणास ठाऊ, पण नसतीच म्हणली येते म्हणून. पोचीन थोड्या वेळात, आणि फोन ठेवून दिला. या पोरीनं नुसता जीवाला घोर लावून ठेवलाय. काय येते, कशासाठी येते? ते त्या पांडुरंगालाच ठाऊक. पांडुरंगा, आली? माझ्याशी बोलायला थोडा वेळ आहे का तुझ्याकडे? का ग? असं का विचारतेस? नाही, मला वाटलं माझ्यावरचा राग गेला नसेल तुझा. राधा, हे बघ, मी जेवढ्या लवकर संतापते ना, तेवढ्याच लवकर शांत पण होते. त्यामुळे बोल, काय झालं? काही नाही ग, सहज भेटायला आले होते. आता आलीच आहेस तर जरा थांब, आणि मी जे काही सांगते ते नीट ऐक. त्या दिवशी मी तुझा सल्ला ऐकला होता, आज तू माझा सल्ला ऐक. सल्ला? काय झालं?
राधा, हे बघ, मी कुठेही असले ना तरी माझी सगळ्या घरावर नजर असते. तू नरसिंह भाऊजींशी सध्या जी काही जवळीक वाढवतेस ती थांबव. जवळीक? आली? अगं, एक दोनदा त्यांच्या अडचणीत मी त्यांना सल्ला दिला, दॅट्स इट. राधा, आमच्यात त्याला जवळीक वाढवणं असंच म्हणतात. आली, मला वाटतं तुझा खूप मोठा गैरसमज होतोय. हवं तर तसंच समज, पण हे सगळं थांबव. हे बघ, तू ज्या वाटेने चालू पाहतेस ती वाट खूपच बिकट आणि निसरडी आहे. आली, प्लीज, हे जरा अति होतंय. राधा, पुढे जाऊन पश्चाताप होऊ नये म्हणून मी तुला आत्ता समजावते. ओके, थँक्यू, थँक्यू व्हेरी मच. राधा, अगं, घे. जानकी, काय झालं ग पोरी? नुसतीच येते म्हणलेस, काय झालं काय बी सांगितलं नाहीस. आमच्या जीवाला इथं घोर लागून राहिला. कोणाशी भांडण करून तर नाही ना आलीस? आणि मी यांच्याशी खोटं बोलून इकडे आली आहे. खोटं बोलून? हो, आणि यावेळी मला तुझी साथ हवी आहे. पोटचं लेकरू असलं तरी त्याच्या खोटेपणाला साथ देऊन त्या पोटच्या लेकराचं आयुष्य कशाबाई खराब करायचं? आई, तुला असं वाटतं की मी स्वतःसाठी किंवा किंवा दुसऱ्या कोणाचं तरी वाईट व्हावं म्हणून खोटं बोलले असेल? जानकी, अगं असं झालंय तरी काय? नरसिंहरावांशी खोटं बोलू इथं यायची वेळ आली तुझ्यावर? जानकी, मला खरं खरं सांग. जोवर मला खरं खरं कळत नाही तोवर मी तुला अशीच प्रश्न विचारित राहणार. सांग, काय झालंय? अगं बोल की. का आलीस असं अचानक इथे? सुमिताईसाठी. सुनीसाठी? काय झालंय तिला? सुमिताईचा मला फोन आला होता. तिला शेजाऱ्या पाजाऱ्यांकडून कळलंय की पुजारी काका तीर्थयात्रेला नाही गेले, आणि ते कुठे गेले कोणालाच माहिती नाही. त्यामुळे ती आणखीन बिचारली आहे. अगं, मग ह्यात नरसिंहरावांशी खोटं बोलण्याचा काय संबंध? आई, अगं, तिकडे कोणाला जर का हे कळलं तर मागचा पुढचा कुठलाही विचार न करता ते तिला परत पेड्यांच्या हॉस्पिटलमध्ये घेऊन जाते. आणि मला तेच तर नको आहे. म्हणून मी सरळ सांगितलं की तू आजारी आहेस. अगं, मग आता इथं काय करणार आहेस तू? मी सुमिताईला उद्या सकाळीच मुंबईला घेऊन जाणार आहे. इकडे दवाखान्यामध्ये घेऊन जाऊन तिला एकदा दाखवून आली. फक्त हे तू माझ्याबरोबर आलेल्या ड्रायव्हर काकांना सुद्धा सांगू नकोस. त्यांनी काही विचारलं तर सांगत राहा की मी घरातच आहे म्हणून. जानकी, आता तुझ्या पुढे हात टेकायची वेळ आली. अगं, तुला नुसतं सगळ्यांचं भलंच करायचं असतं. या भलं करण्यात स्वतःच्या संसाराची होळी करून घेऊ नकोस म्हणजे झालं. आई,
ताईकडे बघायला तिच्या माहेरचं आता कोणीच राहिलं नाही. आपणच तिला मदत केली पाहिजे. अगं जानकी, असं काय करतेस? सुनी माझी दुसरी लेक आहे. जा, तुला जे काही करायचं असेल ते कर. पांडुरंग पाठीशी आहे तुझ्या. चल, हात पाय तोंड धुवून घे आणि आधी 2 घास खाऊन घे. हा, देवा पांडुरंग, आईशी पण खोटं बोलावं लागलं. आणखी काय काय करायला लावणार आहेस?